आणि आता पाहणार आहोत मुंबई शहर त्याचबरोबर उपनगरामधील टॉप 9 बातम्या। उन्हाच्या चटक्यांमुळे मुंबईसह राज्यभरातील विजेच्या मागणीचा आलेख चढू लागला। उन्हाळ्यामध्ये 31,000 मेगावॉटचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज। मुंबईमध्ये आजपासून पुन्हा एकदा गारवा, तापमानामध्ये काही अंशांनी घट होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। तर दुपारी उन्हामुळे मुंबईकर हैराण। बीडीडी चाळीतील दुकानांचा तिढा सुटेना। पुनर्विकासामध्ये 500 फुटांचं दुकान मिळणार की नाही यावर आता उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी होणार। पुनर्विकासामध्ये 500 फुटांचं दुकान मिळावं यासाठी दुकानदार न्यायालयात। रेसिंग करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिसांची धडक कारवाई। वांद्रे आणि खेरवाडी पोलिसांकडून गुन्हे नोंदवत 52 दुचाकी जप्त। पोलीस कारवाईमुळे रेसिंगला ब्रेक लागला। तर स्कूल बस मालकांच्या 18% भाडेवाढीच्या प्रस्तावाला पालकांचा विरोध। शाळा 10 महिनेच पण स्कूल बसचं भाडं 12 महिन्यांचं घेतलं जात असल्याचा देखील विरोध। श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 74वा दीक्षांत सोहळा। राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार। दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला परवानगी। कल्याण दुर्गाडी किल्ल्याबाबत कल्याण कोर्टाचा निर्णय। डोंबिवलीमधील 65 इमारतींच्या कारवाईविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र रहिवाशांवर अन्याय, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। शहापूरमध्ये शिवरायांच्या जयंतीनिमित्त जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन। तरुणांसह महिला आणि पुरुषांचा देखील मोठा सहभाग।